त्याची प्रामाणिकपणाने फडणवीस साहेबांनी त्या आवादा कंपनीचं आणि यांची बैठक धनंजय मुंडेच्या सरकारी बंगल्यावर झाली का नाही झाली, त्यावेळेचे CDR काढा, त्यावेळेचे CCTV फुटेज काढा. अहो हे सगळं सत्य आहे, नाकारू नका. एक गुंड फडणवीस साहेब, एक गुंड सांभाळू नका, तुमचं सरकार बदनाम होत आहे. एकासाठी गरिबाला तुम्हाला सगळं करायला जमतं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला जमतात, गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करायला जमते. मग याला कशामुळे सोडताय? एक गेल्याने काय फरक पडणार आहे फडणवीस साहेबाला? एक आमदार गेल्याने काय फरक पडणार आहे? दुसरा तुमचाच येईन तिथं. याला गुंडाला समजू नका, नसता क्रूर कामं करत आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला डागायला लागत राहील. फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, तुम्ही ऐका. तुम्ही जर त्याला याच्यातून सोडलं तर थोड्याच दिवसात तो आणखीन असले कांड त्याच्या राहिलेल्या टोळीकडून घडून आणि त्याला दम निघणार नाही, कारण त्याला पैशाशिवाय आणि पदाशिवाय करमत नाही. इतका लालची आहे तो धनंजय मुंडे. तो आणखीन एखादं कांड करीन, राहिलेली सगळी टोळी आत घालीन पुन्हा, आणि तुम्हाला सुद्धा डॅमेज करून